नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ऍक्टिव्ह मोडवर। 1.5 लाख सरकारी नोकरींची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 लाख सरकारी नोकरीची घोषणा केली आहे। आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया पूर्ण करा, नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात करा। तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक वेळ फील्डमध्ये घालवावं लागेल। जिल्ह्यामध्ये सचिवांच्या भेटीसाठी तपशीलवार वेळापत्रक तयार करा। सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणा मजबूत करा। त्याचबरोबर राज्यात विविध योजना राबवण्यासह तरुणांना सरकारी नोकरी मिळेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। राज्यातील तरुणांसाठी लवकरच 1.5 लाख रोजगार उपलब्ध करण्यात येतील, त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे आदेश त्यांनी दिल्याचं समोर आलंय। या घोषणेमुळे तरुणांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे। दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय।